मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे मन सुन्न करणारी घटना घडलेली आहे। एका 3 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली आहे। संतप्त नातेवाईकांनी आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली आहे। न्याय पाहिजे मला आणि ज्यांनी केलंय ना त्याला गावात फाशी होईल तरच आम्ही अंत्यविधी करू। पब्लिकच्या हवाले पाहिजे तो करणार नाही, त्याला फाशी झाल्याशिवाय आम्ही अंत्यविधी करणार। त्याला गावात फाशी झालीच पाहिजे। माझ्या मामांची मुलगी होती ती 3.5 वर्षाच्या मुलीवर इतका खालच्या पातळीचा झालेला आहे। जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही, जोपर्यंत त्या समोरच्या व्यक्तीला फाशी होत नाही, तोपर्यंत माझ्या मामाची मुलीची अंत्यविधी होणार नाही। बस विषय संपला। भाचींची मुलगी आमची नात आहे, आम्हाला न्याय हवा आहे साहेबांकडनं। दादा भुसे साहेब, आम्हाला न्याय हवा आहे की आमच्या भाचीवर खूप मोठा अत्याचार झाला, आमच्या नातेवर डोंगराळे येथील खूप मोठी घटना झाली। फक्त हात जोडून एवढी विनंती की आम्हाला साहेबांनी न्याय द्यावी, त्याला फाशी। 3.5 वर्षाचं बाळ आहे ते, की आम्हाला न्याय हवा आहे, फक्त न्याय बस। त्याला फाशी द्या, त्याला चौकात आणा, आमच्या समोर द्या बस। लगेच पाहिजे आम्हाला न्याय, फाशी द्या त्याला फक्त बस। पूर्ण डोंगराळ्यावाल्यांनी आम्हाला न्याय द्या। अतिशय मन सुन्न करणारी ही घटना आहे। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील ही घटना आहे। एका 3 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। संतप्त नातेवाईकांनी आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केलेली आहे। जोपर्यंत आरोपीला शिक्षा देत नाही तोपर्यंत आपण अंत्यविधी करणार नाही असे या ठिकाणी आता बोललं जात आहे। गावकरी एकवटलेले आहेत या ठिकाणी। या आरोपीला शिक्षा द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी आता या ठिकाणी नातेवाईकांकडून केली जाते। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील ही धक्कादायक घटना आपण पाहतोय। एका 3 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची नंतर दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडलेली आहे। नातेवाईकांकडून, ग्रामस्थांकडून, गावकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय। त्यांनी जसं माहिती पडलं तसं त्यांची अवस्था बघून घ्या, गरीब, आणि पाहिलं का त्यांची डोंगरामध्ये किती मोठी अशी घटना झालेली। मग आम्हाला फक्त न्याय पाहिजे, त्याला फक्त आमच्या जवळ पाठवून द्या, आम्हाला न्याय हवा आहे बस, काहीच नको पाहिजे। हे बघा, 3.5 वर्षाची मुलगी, ती जास्त बी मोठी नाही, फक्त न्याय पाहिजे आम्हाला बस। हे बघा वडिलांची आवश्यकता कशी झालेली। आपले प्रतिनिधी विशाल मोरे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। विशाल, अतिशय धक्कादायक बातमी आपण पाहतोय, काय अधिकची माहिती? घटना आहे मालेगाव तालुक्यातील डोंगराळे, ही घटना घडलेली आहे। जवळपास 3.5 ते 3 वर्षाचा ही जी मुलगी आहे ही जवळपास 1 दिवस मिसिंग होती। तिच्या नातेवाईकांनी प्रथमतः मालेगाव तालुका पोलीस येथे मिसिंगची तक्रार दाखल केली होती। मात्र काही गावाच्या अंतरावर एका टावर खाली तिची जी बॉडी होती ही मिळून आल्यानंतर गावकऱ्यांनी एकच आक्रोश केला आणि ज्यावेळेस घटनास्थळी देखील पोलीस आलेले होते आणि प्राथमिक जी माहिती आहे तर त्या माहितीच्या दृष्टिकोनातून असं समोर आले आहे की सदर या मुलीवर कुठेतरी लैंगिक अत्याचार झालेला आहे आणि त्याच्यानंतर तिचा जो चेहरा वगैरे आहे हा दगडाने ठेचून जो पुरावा आहे हा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे। मग त्याच वेळेस जे नातेवाईक आहे आणि ग्रामस्थांनी जे आहे ती मयत मुलीला घेऊन ते मालेगाव सामान्य रुग्णालय येथे आले होते शवविच्छेदनासाठी आणि त्याच वेळेस नागरिकांनी आणि नातेवाईकांनी एकच आक्रोश केला की जो आरोपी आहे, संशयित आरोपी, याला कुठेतरी फाशीची शिक्षा द्या। आणि घटनास्थळी आल्यावर पोलिसांनी एक खैरनार नामक जो संशयित आरोपी आहे त्याला अटक केलेली आहे। विजय खैरनार असं त्याचं नाव आहे आणि त्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या असे संतप्त नागरिकांनी आणि नातेवाईकांनी आता मागणी केली आहे। नीलम जी, विशाल, ज्याला ताब्यात घेतलेला आहे त्याची चौकशी सध्या सुरू आहे का आणि आता काय समोर येते या चौकशीतून? नक्कीच त्याला काल मध्यरात्रीच्या सुमारास त्या विजय खैरनार संशयिताला अटक केली आहे आणि सदर त्यांनी त्या मुलीसोबत काय केलं आहे, कसा प्रसंग घडला आहे याची चौकशी त्याची चालू आहे आणि आज त्याला न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे। जोडलेले रहा आपल्यासोबत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।